सुकी भाजी खाऊन कंटाळला आहे, चला करूया रस्सा भाजी. नमस्कार, मी रोही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आज बनवणार आहेत आपण मटकीची रस्सा भाजी. आता त्याच्यासाठी पहिल्यांदा मटकी एक दिवस आधी भिजवून नंतर सकाळी भिजवली तर संध्याकाळी फडक्यात काढून बांधून स्वच्छ धुवून बांधून ठेवायची. मग दुसऱ्या दिवशी तिला व्यवस्थित छान मोड येतात. ती मोड आलेली मटकी धुवून धावून घ्यायची. परत त्याच्यानंतर रस्सा भाजी करण्यासाठी कांदे घेतलेले आहेत. ग्रेव्हीसाठी, ग्रेव्हीची भाजी म्हणजे रस्सा भाजी आपण ग्रेव्हीची करणार आहोत. त्याच्यासाठी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कापून घ्यायची छानपैकी. आणि आता पावसाळा दिवस चालू आहे. कांदे पहिल्यांदा सोलून पुसून घ्यायचे, धुवून घ्यायचे. कारण का त्याच्यावर काळा बुर्या किंवा काळी अशी बुरशी आलेली असते, ती जरा चांगली नसते, आरोग्यासाठी घातक असते म्हणून. आणि ह्याच्यात थोडंसं लसूण, आलं आणि टोमॅटो टाकायचं आहे. प्रत्येक वस्तू ही धुवून धावून घेणं चांगलं, कारण का आता पेस्टिसाइड्स मारले जातात, त्याच्यामुळे धुवून प्रत्येकाची स्लाइस करून घ्यायची छानपैकी. छोटी छोटी स्लाइस केले का म्हणजे मिक्सरमध्ये ना तर ते दरदर राहत नाही, फाईन पेस्ट होते. सगळे कांदे असे छोटे छोटे कापून घ्यायचे. म्हणजे चुकून जर कधी आतमधल्या लेअरला जर समजा बुरशी जर असली ना ती कळून येते, कारण का पावसाळा दिवस ते काळी बुरशी लागते त्याला, ती जरा चांगली नसते आरोग्यासाठी. तर ह्याची काळजी घ्या. कारण का कुठेतरी मी रील स्क्रोल करताना पाहिलं होतं की कांद्याच्या बुरशीमुळं काहीतरी अनहायजीन झालं होतं, म्हणून मी सांगते. आणि त्याच्यानंतर हे सगळं पहिल्यांदा कांदा वाटून घ्यायचा, पेस्ट करून घ्यायची त्याची. कांदा, त्याच्यात लसूण टाकला आहे, थोडा आल्याचा तुकडा घातला आहे, वेगळे काही वाटलेलं नाही आहे मी. आणि नंतर थोडेसे टोमॅटो चॉप करून घेतले आणि टोमॅटोची वेगळी ग्रेव्ही करायची आपण. पहिल्यांदा ही कांदा, आलं आणि लसणाची ग्रेव्ही केलेली आहे, नंतर टोमॅटोची ग्रेव्ही केली. आता तेल तापून घ्यायचं. आता मग तेल तापवलं घेतलं आणि मला लक्षात आलं की कढीपत्ताच नाही आहे घरात. मग मी झाडाचा लावून कढीपत्ता आणला. पावसाचे दिवस हे खूप स्वच्छ कढीपत्ता आलेला आहे. आणि ह्या आधीचा कढीपत्ता आम्ही जरा खोडून दिलेला आहे, विकलेला आहे. आता मस्त कढीपत्ता आणि तेजपत्ता टाकून जिरी, मोहरी, तेजपत्ता, कढीपत्ता आणि लसूण, आलं आणि कांद्याचं हे वाटण टाकलं पहिलं ग्रेव्हीसाठी. कच्चं वाटण हे केलेलं नाही आहे. आता एका हातात मोबाईल आणि एका हातात कलता आहे, त्याच्यामुळे ते कढई गोल फिरल्यासारखी दिसते तुम्हाला. नंतर मग ते छान असं कच्चापणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं मस्त. थोडंसं असं लालसर झालं ना, त्याचा कच्चापणा गेला ना, मग त्याच्यानंतर मग त्याच्यात टाकायचं मग आपलं टोमॅटोची पेस्ट. आता मी कच्चापणा घालवते त्याचा अजून छानपैकी. छान असा कच्चापणा गेला त्याचा, मग त्याच्यातनं टोमॅटोची पेस्ट टाकायची, ग्रेव्ही केलेली. त्याचा पण असा कच्चापणा जाऊन द्यायचा. नंतर असं तर तेल सुटतपर्यंत टाकताना मी पहिल्यांदा थोडं तेल टाकलं, नंतर वाटलं तर तेल टाकायचं, नाही वाटलं तर नाही टाकायचं. आता त्याच्यातनं मग थोडंसं त्याच्यातनं मसाला तेल सुटण्यासाठी थोडा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्याच्यानंतर वर व्यवस्थित पकलं जातं, ते लगेच तेल सुटायला सुरुवात होते, कच्चापणा पण जातो नंतर निघून. आणि मग ह्याच्यात आपला घरचा केलेला मसाला, कांदा मसाला, हळद आणि बाकीचे तुम्हाला कोणते मसाले आवडत असतील ते त्याप्रमाणे ते मसाले टाकायचे आणि मस्त असं हलवून घ्यायचे. आणि थोडंसं नकळत पाणी टाकायचं त्याच्यात, मग थोडंसं ग्रेव्हीला पाणी सुटतं. थोडंसं छानपैकी अगाकडून तेल सुटलेलं आहे, पूर्ण त्याचा कच्चापणा निघून गेलेला आहे आणि मसाले खूप छान प्रकारे शिजलेला आहे. मग त्याच्यानंतर टाकलेली निथळून मोड आलेली मटकी टाकायची त्याच्यात. मग त्याच्यात पूर्ण कच्चापणा निघून गेल्यानंतर टाकलेली हे पहिल्यांदा अजून हलवून घ्यायची छानपैकी. हलवले एका कडेने तेल सुटलं. परत मग त्याच्यातनं थोडंसं आपल्याला जसं लागतं तसं, म्हणजे जास्त क्वांटिटीत लागते, कमी क्वांटिटीत लागते, त्याप्रमाणे पाणी गरम करून टाकायचं. थोडंसं पाणी गरम केलं ना तर भाज्यांना वेगळी चव असते, गार पाण्याची चव वेगळी राहते. बघा एकदा ट्राय करून. तुम्हाला
व्यवस्थित कळेल त्याच्यातला थोडा चवीतला फरक. आता ह्या मिक्सरच्या भांड्यातच मी ते पाणी टाकून घेते नेहमी, तर जेणेकरून मग त्याच्यात राहिलेले कडला नाही का थोडंसं मसाले बिसाले राहतात ना, मग ते त्याच्यात ॲड होतं. तेव्हा मिक्सरच्या भांड्यानेच पाणी ओतलं त्याच्यात, जसं लागतं त्याप्रमाणे पाणी ओतून घेतलं. जास्त भाजी लागत असली तर त्याप्रमाणे जास्त पाणी, कमी भाजी लागत असेल त्याप्रमाणे कमी भाजी, त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं. एक छान अशी मस्तपैकी छान एक उकळी काढून घ्यायची. अशी उकळी काढून झाली तर मग त्याच्यात थोडासा दाण्याचा कूट टाकायचा. आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार दाण्याचा कूट टाकायचा. आणि एक उकळी काढून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची. तोपर्यंत ते मटकी उकडलेली असते, मोड आलेली असते, बऱ्यापैकी शिजून झालेली असते. वाटले थोडीशी कच्ची तर थोडंसं झाकण ठेवून शिजवून घ्यायची. नाही वाटले तर छोटासा बारीक गॅस करायचा आणि करायची. वाफ काढलेली छानपैकी, त्याला कडेला तेल पण सुटलेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे. मग सर्व करायची. भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर अशी तुम्ही खाऊ शकता ना. अशी ही गरम गरम रस्सा भाजी भाताबरोबर अतिशय छान लागते. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाकीचे चॅनलवरचे व्हिडिओ पहा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद.